धनंजय मुंडेंचा अखेर राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सुपूर्द केला। राजीनामा संतोष देशमुख हत्या प्रकरण मुंडेंना भोवलं। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचं पहिलं ट्विट, राजीनाम्यासाठी दिलं आजारपणाचं कारण, तर मुंडेंना थोडीशीही लाज वाटत नाही का? अंजली दमानी यांचा हल्लाबोल। संतोष देशमुख हत्येचं पान धनंजय मुंडेंशिवाय कसं हललं? आमदार सुरेश धस यांचा सवाल। तर कसून चौकशी झाल्यास हत्या प्रकरणामध्ये मुंडेंचा संबंध आढळू शकतो, रोहित पवारांचा गंभीर आरोप। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत करते पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया। आरोपींना कडक शिक्षा व्हावी, देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे क्रूर व्हिडिओ आणि फोटो समोर। देशमुखांना हाल हाल करून मारताना हैवानांनी काढले 15 व्हिडिओ आणि 8 फोटो। व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्र सुन्न। संतोष देशमुखांच्या हत्येचं क्रूर फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर बीड बंद। शाळा, दुकानं, आस्थापनं कडकडीत बंद। जिल्ह्यामध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। आज तरी निकाल येणार का? निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का? राज्याचं लक्ष। आज टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनलचा थरार। दुबईमध्ये रंगणार सामना। वर्ल्ड कपमधील पराभवाचा वचपा काढण्याची आज भारताला नामी संधी।